कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल हा सुमारे 150 वर्षांपूर्वीचा जुना पूल आहे। या पुलाची मुदत संपल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। गेल्या काही वर्षांपासून इथं नव्याने उभारण्यात आलेल्या पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू आहे। जुना पूल सध्या दोन्ही बाजूला बॅरिकेड लावून बंद करण्यात आलाय। मात्र गेल्या काही दिवसांपासून या जुन्या शिवाजी पुलाची दुरावस्था झाली आहे। या पुलाच्या परिसरात अस्ताव्यस्तपणे कचरा पडला असून जुन्या पुलाचे दगड देखील निघून खाली पडलेत। इथं रात्रीच्या वेळी मद्यपी दारू पिण्यासाठी बसतात आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि स्नॅक्स पाकिटं तशीच टाकून जातात। इथले जुने विद्युत खांब देखील निखळून पडलेत। परिसरात झाडी झुडपं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत। त्यामुळे दिवसेंदिवस या ऐतिहासिक पुलाला अवकळा येत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पुरातत्व विभागानं या जुन्या पुलाच्या देखभालीकडे लक्ष द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तर मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। 1874 साली ईस्ट इंडिया कंपनीने बांधलेला छत्रपती शिवाजी महाराज पूल रत्नागिरी कोल्हापूर हा हायवेवरचा जुना पुरातन पूल आहे। ह्या पुलावरून सध्या वाहतूक बंद आहे आणि याला पर्यायी पूल नवीन बांधलेला आहे। पण सध्या या पुलाची अवस्था वाईट आहे। त्या पलीकडल्या बाजूला पुलाचा साईड कठाडा पडलेला आहे आणि इकडे बघितलं तर लाईटचे पोल दोन्ही बाजूचे पोल हे बंद आहेत। दारू पिणाऱ्यांची इथं संख्या खूप वाढलेली आहे। आजूबाजूला झाडं झुडपं उगवलेले आहेत आणि या पुलाची दुरावस्था पुरातन खात्याने का दुर्लक्ष केलं आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन या पुलावरची स्वच्छता सुद्धा राखत नाही, कचरा उचलत नाही आहे। एवढी वाईट अवस्था या पुलाची झालेली आहे आणि याच्याकडे लक्ष देणार कोण? प्रशासनाची जबाबदारी काय आहे की नाही? या पुलाचं जतन कोण करणार? कारण हा हेरिटेज वास्तूमधला पूल आहे आणि या पुलाकडे चांगल्या पद्धतीने देखरेख व्हावी पुरातन खात्याकडून एवढीच आमची मागणी आहे।